खालापुरातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक कंपनीच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकरी भरती करीत असल्याचे होराळे पदरखंदे झाडाणी येथील स्थानिक संतापले आहेत। यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन केली आणि या समितीमार्फत ग्रामपंचायतचे काही सदस्य आमरण उपोषणाला बसलेत। जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्णय त्यांनी घेतला असून या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलाय। तसेच कंपनीला लागणारी साधन सामग्री आणि वाहने देखील ग्रामपंचायत हद्दीतीलच असावीत अशी देखील मागणी स्थानिकांनी यावेळी केली आहे। सर, या ठिकाणी आपल्या होराळे गावानजीक हे नवीन प्रकल्प उभा राहते आणि आपण या कंपनीच्या विरोधात आमरण उपोषणाला बसलात, नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? होराळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील हे केएन कॉस्मेटिक हे महिला सौंदर्य प्रसाधन वस्तू निर्मिती करणारी ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये विविध प्रकारसाठी स्थानिक किंवा इतर जे नोकर भरतीची आवश्यकता असताना ह्या कंपनी प्रशासन व्यवस्थापनाने स्थानिक तरुणांना किंवा तरुणींना कुठल्या नाहक कारणातून त्यांना डावलून बाहेरील ग्रामपंचायती हद्दीतील तरुणांना नोकरी देण्याचा हा जो डाव आखलेला आहे, याबाबत संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांमध्ये आक्रोश आणि एक नाराजीचा सूर या ग्रामपंचायतीमध्ये सर्वत्र निर्माण झालेला आहे। आणि हा आक्रोश आणि आज तुम्ही बघताय हा आक्रोश हा भव्य रूपी एक वटवृक्ष जो आपण लावलेला आहे त्याच्या वटवृक्षाचा आज मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे, त्याच्या रोपट्याचा आज वटवृक्ष निर्माण झालेला आहे। आणि स्थानिकांना नोकरी देण्यासाठी आम्ही 2020मध्ये सुद्धा ग्रामपंचायतीने ज्यावेळी ह्या कंपनीला एनओसी दिली त्यावेळी आपण त्यांना एनओसीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, प्रथम प्राधान्य स्थानिकांना द्यायचं। आणि शासनाने नवीन हा GR तसा नवीन निघालेला आहे की प्रथम स्थानिकांना नोकरी प्राधान्य द्यायचं, त्यानंतर तुम्हाला इतर जे लागणारे ते कामगार तुम्ही भरती करायचे। मात्र व्यवस्थापन जे आहे एवढं मगरूल व्यवस्थापन आहे, त्यांना ही कोणत्याही प्रकारची भीती निर्माण झालेली नाही। त्यांच्या पाठीमागे कोण आहे कोण नाही त्याचं काही आम्हाला त्याच्याच काही घेणं नाही का, परंतु ह्याला जी भीती राहिलेली नाही आणि ही भीती नसल्यामुळेच स्थानिकांवरती हा अन्याय करतोय। यासाठी सर्व तरुण आज एकटवलेत आणि आज हा उपोषणाचा मार्ग हा लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरी मार्गाने आम्हाला आज उपोषणाचा मार्ग आम्ही आज अवलंबला आहे।